नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर ताईंनो, आजचा वार सांगते. आजचा वार आहे शुक्रवार आणि टायमिंग सांगते. सकाळचे बघा वाजलेले आहेत 6:30च्या आसपासचं टायमिंग असेल. तर आता बघा माझी चाललेली आहे देवपूजा. लवकर उजळतं. आता उन्हाळ्याचे दिवस म्हणजे आहेत. पावसाळा अजून सुरू होतोय, पण एप्रिल, मे आणि हे 2 महिने आहेत ना, असं 6:30 वाजले ना, असं उजळल्यासारखं पूर्ण असं उजळतं आणि 6:45ला तर पूर्ण आपले सूर्यदेव तर वरती येतात. तर चला, आपली रोजची रेग्युलर देवपूजा आहे ती आवरून घेते. अंघोळ झाली, लवकर अंघोळ झाली म्हणजे जसं की 4:30-5ला उठलं, की हे ठरलेलं रुटीन आहे. जरासा उशीर झाला, की मग कसं होतं एखाद्या दिवशी आपण म्हणतो ना, घाई गडबडीचं रुटीन असतं. मग त्यावेळेस पटकन कामं आवरायचं आपण पाहतात. पण लवकर उठलं ना सकाळी 4:30-5 वाजता, की मग रिलॅक्स रुटीन एकदम निवांतपणे आपण सगळी कामं करत असतो. तर तुळशीची पूजा, उंबरठ्याची पूजा, सगळे ते सूर्यदेवांना जलार्पण केलं, फुलं वगैरे तोडून घेतली. मस्तपैकी छान अशी उंबरठ्यावर रांगोळी वगैरे काढून घेतली. मस्त आज सकाळी लवकर उठलेली, पण आज सकाळी लवकर उठल्यानंतर प्रॉब्लेम काय झाला सांगते ताईंनो, लाईटच गेली. उठले, गिझरचं बटन टाकलं आणि बाहेर म्हणजे बाथरूममधून बाहेर आले तशी लाईट गेली. मग बाहेरचा पण झाडू वगैरे मारून घेतला तरीही तसंच अंधारामध्ये आणि मोटर चालू होण्याची म्हणजे लाईट येण्याची वाट पाहत होते. पण त्यानंतर लाईट खूप वेळ झाली आली नाही आहे, म्हणून मी गरम पाणी करून अंघोळ वगैरे मग केली. म्हणजे गॅसवरती गरम पाणी वगैरे केलं आणि बाहेरसुद्धा मग 2-3 बादल्या अशा बाहेर शिंपडलं आणि पार्किंग आज पुसूनच घेतलेलं होतं. आज मोटर वगैरे चालू केलेली नव्हती. आणि लाईटसुद्धा खूप उशिरा आली आज. सांगते ताईंनो, 8:30-9 वाजता लाईट आली. सगळ्यांच्या अंघोळ्या झाल्या, नाश्ता वगैरे सकाळचं सगळं आवरलं आणि नंतर लाईट आली. तर आज स्वयंपाकसुद्धा करायचा होता. म्हटलं स्वयंपाकाला तरी म्हणजे बारीक वगैरे मिक्सर म्हणजे लावायचा. गरज पडली तर लाईट असावी आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये लाईटचा प्रॉब्लेम असतोच. म्हणजे येतोच आमच्याकडे, तर खूप लाईटचा प्रॉब्लेम आहे. मध्ये-अधे हां, 1 आठवड्यातून 1 वार तर हा असतोच आणि मध्ये-अधेसुद्धा लाईट जात असते. तर आता इकडे बघा, श्रेयाने फुलं तोडून आणली होती मोगऱ्याची. तिने मस्त असा गजरा बनवून दिला. चला म्हटलं आता हा गजरा बनवून दिला तर केसामध्ये माळला म्हणजे माळलाच पाहिजे आणि म्हणजे कसं फ्रेश आपलं म्हणतं ना वाटतं, तर एकदम पॉझिटिव्ह वाटतं, म्हणून म्हटलं चला आता गजरा म्हणजे केसामध्ये माळून घेते. असं नेहमी आपण विकत आणून गजरा एवढं केसामध्ये माळत नाही. मग सणासुदीलाच आपण ते गजरे वगैरे आणत असतो. पण एरवीसुद्धा घरामध्ये असं गजरे लावले ना, खरंच खूप फ्रेश मस्त वाटतं. आता चला इकडं सकाळी सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालं. भाजीसाठी जे काही लागणारं होतं भाज्या, ते फ्रीजमधून काढून ठेवल्या. सकाळचा नाश्ता आज सांगते ताईनं उपीट केलेलं होतं आणि तो सगळ्यांनी खायला दिलं आणि सगळं असं आवरते. आता इकडे सोफा आता आवरायला घेतलेला आहे. 2-3 दिवसातून मी आवरत असते इतकं असं सगळं, असं रोज मी काढत बसत नाही ताईंनो. खरंच सांगते. एकदा असं सगळं डीप क्लिनिंग सोफा केला ना, मग त्याला 3 ते 4 दिवस तरी पाहावं लागत नाही. मग वरच्या वर नुसतं फटकलं तरी चालतं. आणि हे बेडशीट मात्र आठवड्यातून एकदा मी धुवत असते. आठवडाभर एकच बेडशीट राहतं. तर आता इकडे बघा बेडशीट पण काढून सगळं कचरा जे काही मुलं असं खातात पितात आणि तिथे काहीतरी पडलेला असतो कचरा, मग ते पण काढून घेतलं. माती आणि मातीचं तर काही विचारूच नका. असं घर माझं एक खाली आहे ना, तर सगळी माती पार्किंगमधून सगळी घरातून सगळी सोफ्यावर पाय वगैरे सगळे. तरी आता बेडशीट असं टाकायला सुरुवात केल्यापासून ना, माती कमी प्रमाणात म्हणजे त्या गादीला लागत आहे आणि म्हणजे गादी खराब होत नाही आहे. असं बेडशीट वगैरे चेंज करता येतं आणि बेडशीट जरी काढून घेतलं ना, असं झटकलं ना, तरी माती मग खाली पडते आणि झाडू मारल्यानंतर खूप सारी कचरा, माती सगळी गोळा होते. तर आता इकडे बघा समीक्षा, श्रेया दोघीजण मला मदत करतात आहे आणि खरंच श्रेया अशी मोठी आहे ना, मदत म्हणजे तिला गावाकडे सवय आहे काम करण्याची ना, तर ती कपडे, भांडे म्हणतात ना, ते सगळं काम करते. झाड, लोट व्यवस्थित सगळी कामं करते. समीक्षापेक्षा थोडी मोठी आहे 1 वर्षाने. बरोबर ती कामं व्यवस्थित सगळी करते आणि नीटनेटकेपणा म्हणतात ना, तर तिच्या अंगी आहे. गावाकडच्या मुली म्हणजे असूनसुद्धा ती इथलं सगळं जे काही कामं आहेत ना, नीटनेटकेपणा, स्वच्छता म्हणजे सगळं व्यवस्थित करते. आत्या ही मी करते, आत्या ती मी करते. तर सगळं तिथं चालू असतं बघा लुडबुड. तर आता हे सगळं सोप्पा सगळं आवरून दिला आणि इतकी शांत म्हणजे आहेत ना मुलं तिन्हीही. माझी 2 मुलं तर शांत आहेतच. म्हणजे असं काही भांडण वगैरे करत नाहीत. पण ही तिसरी आली आहे ना, तरीसुद्धा तीसुद्धा शांत आहे. सांगितलं तरी ऐकते आणि भांडण वगैरे तर अजिबात नसतं. असं थोडंफार तो मी चालणारच. म्हणजे शक्यतो सात्विक दादा आणि श्रेया दोघांचं चाललेलं असतं काही ना काहीतरी. तर बाकी समीक्षा आणि श्रेया दोघीजण छान खेळतात.
तर कारण की एकाच वयाचे असल्यामुळे ते बरोबरीच्या म्हणजे थोडाफार फरक आहे, पण छान खेळतात त्यात, व्यवस्थित समजून घेऊन खेळत असतात दिवसभर. तर आता इकडे बघा, आज बनवते पावभाजी. आज लवकरच सगळ्यांचं आवरलेलं होतं. 9 वाजेपर्यंत तर सगळ्यांचा नाश्ता, झाड, लोट सगळं आवरलं आणि आता 9 वाजता बघा हे पावभाजी बनवायला घेतलेलं होतं. आणि पावभाजी बनवायचं म्हणजे जास्त काय असं फारसा वेळही लागत नाही. फक्त भाज्या कटिंग कराव्या लागतात. तर आता बघा, भाज्याच मी पहिल्या कटिंग करून घेते. एकदा सगळ्या काय भाज्या कटिंग करून घेतल्या की झालं, कामच झालं. आता फक्त शिजवून घ्यायचे आणि शिजलं की ते डायरेक्टली फोडणी घालायचे. पावभाजीत जास्त झंझट नसते. पण एक ट्रिक आहे ताईंनो, मी सांगते इथं तुम्हाला, की त्यामुळे ना तुमची पावभाजी एकदम टेस्टी आणि हेल्दी होणार. तर ते बघा, सगळ्या भाज्या इथं मी तुम्हाला दाखवते. सगळ्या करून घेतलेल्या आहेत. आणि वाटाणा जो आहे ना, तो माझ्याकडे हिरवा वाटाणा नव्हता, तर पांढरा वाटाणा घरात होता. तर तो मी रात्री भिजत ठेवलेला होता. आता त्या भाज्यांबरोबर मी शिजायला टाकते. तर आता एक ट्रिक बघा, सोपी पद्धत आहे. इथे बघा कुकर ठेवलेला आहे. कुकरला म्हणजे असं डायरेक्टली पाण्यामध्ये भाज्या न शिजत घालताना तेल टाकायचं आणि तेल टाकल्यानंतर तो एक बटर टाकायचं. मी बटरचे क्यूब टाकले आणि त्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे पण चांगले असे परतवून घ्यायचे आणि ह्या ज्या काही भाज्या आहेत ना, मग बटाटा, फ्लावर, टोमॅटो, हे सगळं त्यामध्ये टाकून द्यायचं. कांदा वगैरे टाकू शकता या भाज्यांबरोबर आणि गाजर असेल तर ते गाजरही घेऊ शकता. माझ्याकडे घरामध्ये गाजर नव्हतं, त्यामुळे मी गाजर टाकलेलं नाही आहे. आणि बीट टाकायचं. बीट टाकल्यामुळे आपली पावभाजी एक हेल्दी पण होते आणि त्याचबरोबर रंग देखील एकदम मस्त येतो. तर बीट टाकायचं आणि वरून पावभाजी मसाला टाकायचा. तर हे सिक्रेट आहे ताईंनो, की भाज्या शिजत घालताना ना फोडणी घालून भाज्या शिजायला घालायच्या आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. कमी जास्त मीठ टाकू शकता, म्हणजे अंदाज आपल्याला कळतोच मीठ किती भाजीला लागणार आहे. तर मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. 1 ग्लास पाणी ओतायचं आणि कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्यामध्ये बरोबर ह्या भाज्या गाळ एकदम म्हणतात ना, तर तशा शिजतात. तर फोडणी घातल्यामुळे ना पावभाजीची चव जी आहे ना, ती दुप्पट वाढते. ह्या पद्धतीने नक्की एकदा पावभाजी तुम्ही करून बघा आणि घरी म्हणजे मुलांना पण खायला द्या आणि तुम्हीही खावा. खरंच खूप मस्त, छान आणि टेस्टी, हेल्दी लागते होते ही पावभाजी. तर बटर टाकायचं. भाज्या शिजवताना पण आवर्जून त्यामध्ये बटर टाका आणि जिरे देखील टाका आणि पावभाजी मसाला देखील टाका. मस्त ताईंनो पावभाजी होते. तुम्ही आता पाहतालच रेसिपी कंटिन्यू. तर आता कुकरच्या शिट्ट्या होतात आहे, तोपर्यंत मी काय करते, इकडे आंबे आणलेले होते काल. तर ते आंब्याचा रस बनवते. काल म्हणजे उशिरा आणलेले स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर, त्यामुळे तशात ठेवलेले. तर आता मी संध्याकाळचं फारसा काही जास्त स्वयंपाक करत नाही आहे. सकाळचा जेवढा काही स्वयंपाक करायचा तेवढा सकाळचाच होतो. संध्याकाळी जास्तीत जास्त भाताचा कुकर किंवा 2-3 चपात्या वगैरे मी बनवत असते. तर आता बघा, सकाळीच आता इकडे रससुद्धा बनवायला घेतलेला आहे. रस हे बनवते ते मुलांसाठी बघा, वरचं खायला म्हणतात ना, तर तसं. तर ते हे वरचं खायला जे आहे ते मी बनवते. आता एवढं पावभाजी बनवणार आहे, तरी पण रस बनवायला घेतलेला आहे. रस बनवून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. कुणालाही माहिती नाही की मी रस बनवते. तर म्हणजे कसं, दुपारी बघा एवढं पावभाजी जरी खाल्लं, तरी दुपारी काहीतरी मुलांना काही तर का होईना पण खायला लागतंच. नाही म्हटलं तरी 4 वाजता तरी मुलांना थोडीफार तरी भूक लागते. तर म्हटलं दुपारी म्हणजे मी मिस्टरांचा डब्बा तर बनवतेच, चपात्या तर मला बनवाव्या लागणारच आहेत. एवढं सगळं केलं तरी चपात्या तरी मला बनवाव्याच लागणार आहेत. तर म्हटलं रस बनवून ठेवला फ्रीजला, की चपाती रस खातील दुपारी मुलं किंवा संध्याकाळीसुद्धा म्हणजे खातात. तर आज म्हणजे संध्याकाळपर्यंत रस राहिलाच नाही. पावभाजी खाल्ली सगळ्यांनी, की फ्रीजमधला थंड थंड असा रस सगळेजण पिलेले होते. तर आता इकडे बघा, आंब्याच्या साली काढून घेतल्या आणि त्या साली तुम्ही मुलांना वगैरे खायला देऊ शकता किंवा मग थोड्याशा धुवून त्यामध्ये पाणी देखील टाकू शकता. आणि असा सगळे त्याचे आंब्याचा गर जो आहे ना, तो चाकूने काढून घ्यायचा आणि मिक्सरच्या जारमध्ये घालायचा आणि थंड पाणी ओतायचं किंवा आईस क्यूब वगैरे टाकू शकता आणि फिरवून घ्यायचं. तर इकडे बघा, मुलं खेळत आहेत. आपले इनडोअर खेळ म्हणतात ना, लुडो, कुठं कॅरम वगैरे किंवा असं हे खेळत असतात. आता बाहेर पण चिखल, पाऊस वगैरे पडतोय, त्यामुळे बाहेर पण त्यांना फारसं जाता येत नाही आहे. तर असं घरामध्ये हे खेळायचं चालू असतं. इकडे बघा, मिक्सरमधून हा रस मी फिरवून घेतला आणि त्याच्यामध्ये टाकलेली आहे साखर. तर आंबे कितपत गोड आहे त्याच्यावर आवर्जून म्हणजे असतं साखर किती टाकायची. तर आंबे माझे असं खूपच गोड होते. मी खाऊन बघितला, आंबे खूप गोड होते. त्यामुळे अर्धी वाटी साखर टाकली आणि जास्त पातळही नव्हता बनवला. त्यामुळे त्या अर्धी वाटी साखरमध्ये झालेला होता. तो रस फ्रीजमध्ये ठेवून दिला. इकडे कुकरही देखील थंड झालेला होता. तर त्या भाज्या मी मॅश करून घेतल्या आणि इकडे बघा, बटर आणलेलं होतं अमूलचं. पहिलं ते बटर दाखवलं, ते पण आणले आणि आता हे पण आणलेलं होतं यांनी. तर ह्याच्यातलं आता बटर टाकते फोडणीसाठी.
म्हणजे ते पण आहे, मी नंतर ते पण वापरणार आहे क्यूब. पण आता फोडणीसाठी मी हे बटर टाकलं आणि तेलही टाकलेलं आहे 2 चमचे. जे काही आपलं तेलाची किटलीतली पळी आहे ते. तर लागल्यास तेल आपण वरून ओतणार आहे आणि बटर देखील आपण भाजीमध्ये टाकणार आहोत. जिरे टाकले फोडणीला आणि खूप सारा जेवढा काही कांदा मी वाटीभर चिरून ठेवलेला होता. चांगले 3-4 अशा कांद्या मी चिरलेले होते बारीक असे. तर तो सगळा कांदा बघा दिला टाकून. अगोदर असा विचार केला होता की थोडासा कांदा ठेवावा बाजूला की ताटा म्हणजे खायला होईल. पण नंतर म्हटलं जाऊ दे, भाजी जास्त बनवायची आहे तर तो सगळा कांदा बनवून म्हणजे त्यामध्ये दिला टाकून. त्यानंतर आलं लसूण पेस्ट आहे ती थोडीशी चमच्याभर टाकली. मिक्स करून घेतलेला आहे कांदा. थोडासा फ्राय झाला, हलकासा भाजला की त्यामध्ये लगेच 2 टोमॅटो बारीक असे कट केलेले होते ते टाकलेले आहेत. आणि आपण भाज्या शिजवताना देखील मीठ टाकलेलं आहे आणि आता इथे देखील थोडंसं मीठ टाकलेलं आहे. बेताने सगळीकडे मीठ टाकायचं. तर मीठ टाकून टोमॅटो चांगला शिजतोय तोपर्यंत ह्या बघा भाज्या मी मॅश करून घेते. जेवढा काय आता राहिलेलं त्यामध्ये थोड्याशा मॅश केल्या आणि थोड्याशा राहिलेल्या. तर त्या सगळ्या अशा भाज्या गाळ मॅश करून घेतल्या आणि इकडे टोमॅटो चांगला गाळ शिजला की त्यामध्ये लगेच शिमला मिरची 3 शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली ती टाकली आणि आता तीसुद्धा मिक्स करून घेतली आणि त्यामध्ये हळदी पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर मात्र मी 2 ते 2.5 चमचे टाकलेले आहे. आपल्याला कोणताही घरगुती काळा मसाला नाही वापरायचा, गरम मसाला नाही टाकायचा. फक्त जे काही लाल तिखट आहे ना, म्हणजेच आपली लाल मिरची पावडर ती टाकायची आहे फक्त या भाजीमध्ये. आणि टाकायचा आहे तो म्हणजे पावभाजी मसाला. तर पावभाजी मसाला मी 5 रुपयाचं म्हणजे पॅकेट आहे ते आत्ता टाकलेलं आहे आणि मगाशीसुद्धा मी भाज्या शिजवताना थोडंसं टाकलेला होता मसाला. तर दोन्ही ठिकाणी म्हणजे 10 रुपयाचं एक पॅकेट असतं ते टाकलेलं आहे मसाल्याचं. तर एवढा मसाला 10 रुपयाचा पाहिजेच आहे एवढ्या कढईभर भाजीसाठी. तर तेवढा मसाला टाकून दिला, मिक्स करून घेतला. तेल मला थोडंसं कमी वाटलं म्हणून आणखीन मी 1 ते 1.5 पळी असं तेल त्यामध्ये वाढवलेलं आहे. भाज्या चांगल्या फ्राय करून घेतल्या आणि थोडासा शिमला मिरची, टोमॅटो जे काय आहे ना, आपल्याला थोडंसं वाटतं कच्चं वगैरे राहू नये म्हणून मी थोडंसं शिजवून घेतलं. म्हणजे कच्चं नाही राहणार, आपल्याला आणखीन भाजी शिजवायची आहे. पण थोडंसं फ्राय म्हणतात ना, तो सगळा मसाला जो आहे त्या भाज्यांमध्ये पण मुरला पाहिजे. भाजी पण अशी फोडणी म्हणतात ना, तडका, तो चांगला बसला पाहिजे म्हणून थोडंसं 1 मिनिटभर झाकून ठेवलं आणि मिक्स करून घेतलं. त्यानंतर तेल वगैरे सुटलं असं की मसाल्याला की त्यानंतर ज्या काय आपण भाज्या मॅश करून घेतलेल्या आहेत ना, त्या सगळ्या भाज्या मी त्यामध्ये टाकून दिल्या. पावभाजी करायला एकदम सोपी आहे आणि झंझट कमी आहे स्वयंपाकाची. पटकन होते, अगदी अर्ध्या तासामध्ये पावभाजी आपली रेडी होते. तर आता बघा भाज्या म्हणजे कुकर वगैरे थंड होण्यापासून नाहीतर अर्धा 10 मिनटात तशी म्हटलं तर पावभाजी तयार होते. तर आता इकडे बघा मिक्स करून घेतलं सगळ्या भाज्या आणि ओतलेलं आहे थोडंसं पाणी. अगदीच कुकर म्हणतात ना थोडंसं धुवून तर तेवढंच पाणी ओतलं. पावभाजी पण म्हटलं की जास्त अशी पातळ नाही करायची आपल्याला, अशी घट्ट लपथपी म्हणतात ना तशी भाजी बनवायची. तर बघू शकता मिक्स करून घेतलं. रंग त्याला बघू शकता अगदी मस्त जसा पावभाजीला हवा आहे तसाच रंग आलेला आहे आणि टाकलेले आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. इकडे तुम्हाला पुन्हा बाहेर दाखवते मुलांचा कसा गोंधळ आणि कसं असतं घरामध्ये. तरी बघा आतमध्ये घरात एक डाव मांडून झाला की बाहेर दुसरा डाव मांडलेला आहे. काय करणार, मुलांची उन्हाळी सुट्टी आहे, मुलं बाहेरनं पण खेळायला जाता येत नाही आहे. जसं म्हटलं चिखल आहे, मग असं घरामध्ये सकाळच्या वेळेमध्ये खेळत असतात आणि मग दुपारी अगदीच थोडा वेळ तर 1 तासभर तर मग खेळतात बाहेर. तर इकडे बघा कोथिंबीर टाकली, मिक्स करून घेतलेलं होतं आणि पुन्हा भाजी पूर्ण अशी शिजल्यानंतरसुद्धा वरून आपली डेकोरेटसाठी कोथिंबीर आणि बटर जे आहे 1 क्यूब ते टाकलेलं आहे. तर मस्तपैकी ही आपली पावभाजीची भाजी तयार झालेली आहे. अगदीच पाणी टाकल्यानंतर 5 ते 10 मिनटं उकळवून घ्यायची आणि भाजी खाण्यासाठी तयार आहे. मिक्स करून घेतलेलं आहे ते बटरसुद्धा मी वरून टाकल्यानंतर भाजीची चव मात्र दुप्पट आलेली होती. खरंच इतकी मस्त झालेली होती ना ही भाजी, खरंच खूप छान झालेली. तुम्ही नक्की ह्या पद्धतीनं भाजी करून बघा. तुम्हाला ही घरच्यांना सगळ्यांना आवडेल. तर आता ती भाजी बघा एका गॅसवर मी ठेवली बाजूला आणि आता इकडे पाव जे आहेत ना ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. मग तुम्ही या ठिकाणी तूप जरी घरी बनवलेलं तूप असेल ना तर ते टाकलं तरीही चालेल. मी टाकलेलं आहे बटर आणि त्यामध्ये कोथिंबीर, पावभाजी मसाला आणि जी काही आपण पावभाजीसाठी भाजी बनवलेली आहे ना त्यातली 2-3 चमचे अशी भाजी घ्यायची आणि त्याच्यावर ना पाव फ्राय करायचे. तर अशा पद्धतीने पाव तुम्ही फ्राय करून बघा ताईंनो. पावभाजी खाण्याची जी काही मज्जा आहे ना तर यामध्ये आहे. नुसते तुपामध्ये जरी फ्राय केले ना पाव त्यापेक्षा ना असे फ्राय करून बघा पाव तुम्ही. बघा पावभाजी खाण्याची वेगळीच मजा तुम्हाला येईल आणि सारखं पावभाजी खावीशी वाटेल. तर पाव मात्र ना इतके मऊ आणि लुसलुशीत गरमागरमच होते. सकाळीच 9-10लाच हे गेलेले आणायला. त्यामुळे एकदम ताजे बेकरीतनं बनवलेले पाव आणलेले होते. म्हणजे घरी आणल्या ते मला परातीमध्ये काढून ठेवावे लागले. इतके मऊ आणि लुसलुशीत आणि गरम होते.
पाव मात्र अशा पद्धतीने फ्राय करता येईन, खरंच पावभाजी खाण्याची मज्जाच वेगळी येते. तर इकडे बघा थाळी करून घेते. पावभाजीची प्लेट माझ्याकडे नाही येत, ही छोटी अशी प्लेट आहे. त्या ताटामध्ये मी पावभाजीची थाळी तुम्हाला बनवून दाखवते. भाजी घेतली, त्यामध्ये बटर टाकलं, थोडंसं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे बघा फ्राय करून घेतलेले, गरम करून घेतलेले हे पाव इथं बाजूला ठेवलेले आहेत. कांदा आहे, लिंबू आहे. तर आपली ही पावभाजीची थाळी तयार आहे. सकाळी 10:30 वाजता माझी ही पावभाजी तयार झालेली होती. सगळ्यांनी पावभाजीवर ताव मारलेला होता. कशी झाली पावभाजी दादा? छान झाले. सुपर. सुपर, एकच नंबर झाले. एक नंबर. बरं, खावा. गरम गरम चमचा दे. चमचा पाहिजे पावभाजी खायला? बरं. तर इकडे बघा खाणं पण चालू आहे, इकडं करणं ही देखील चालू आहे. आणि म्हणजे पाव आहेत ना, ते गरम गरमच असे फ्राय करून दिले तर ते खाल्ले जातात. असे एकदम असे पाव गरम करून ठेवले आणि पुढं आणि ते खायला घेतलं तर ते खावेच नाही वाटत. असे थोडे थोडेच पाव गरम करून दिले सगळ्यांना की मग खातात बरोबर. तर चला सगळेजण खाणं पिणं जे आहे ते झालं सगळं. कपडे धुतले, फरशी वगैरे पुसली, सगळं टॉयलेट बाथरूम सगळं म्हणजे कामावरची जी होती ती सगळी आवरली. पुन्हा पार्किंग सगळं झाडून आले आणि इकडे तोपर्यंत असाच हा पसारा बघा पडलेला होता ताईंनो. आता हा पसारावर म्हणजे नंबर आलेला आहे. म्हणजे सकाळपासून जी 2-3 तासांची ड्युटी असते ना किचनमधली, ती झाली की पुन्हा परत हॉल, पुन्हा पार्किंग, हे असं परत. आणि ते 10-15 मिनटं म्हणजे अर्धा 1 तासात ते सगळं आवरायचं आणि परत कपडे बाथरूम ते आवरायचं आणि परत पुन्हा इकडं किचनकडं परत तिथंच ड्युटी चालू होते की किचनमध्येच, आणि किचनमध्येच आपली ही ड्युटीसुद्धा संपते. तर आता एवढा सगळा पसारा तर आवरावा लागणार आहे, असं ठेवून काही चालणार नाही आहे. तर टायमिंग आता होत आलेलं आहे बरंचसं, कारण की जेवणं झाले, कपडे सगळी कामं झाली, 11-12 तरी होत आलेल्या होत्या. म्हणजे 12 ते 1 तास तरी हे काम आवरायला वेळ जाणार आहे. कारण की जो काय माझी एनर्जी म्हणतात ना, जेवण झाल्यानंतर काम तर करू वाटत नाही आहे. पण नाही विलाज असतो, कपडे तर धुवावे लागतात लवकर, असे सुकत नाही आहे ते परत. आणि जे काय किचनचा जो काही राडा आहे तोच तर काढावा लागणार आहे. तो पण फक्त बघा वरचेवर आवरून घेतलेला आहे. मला आत्ता इथे डब्बा करायचा आहे. कोणाच्या घरी असं असतं की एवढं सगळं केलं तरी चपाती भाजी तरी बनवावीच लागते. पण आज मी भाजी नाही बनवणार ताईंनो. जी काय पावभाजीची भाजी बनवलेली आहे तीच यांना देणार आहे टिफिनला आणि फक्त चपात्या करणार आहे. तर किचन ओटा आवरला. किचन ओट्यावरचे जे काही मसाला वगैरे जे काय नेलेलं होतं फ्रीजमधलं साहित्य, ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं. थोडासा किचन काउंटर आवरून घेतला, भांडे वगैरे बाजूला ठेवले आणि पीठ मळून चपात्या लाटायला घेतलेल्या आहेत. तर तोच तवा ठेवला आहे, जी की आता पाव वगैरे फ्राय केलेले आहेत तोच तवा म्हटलं वापरावा, दुसरा तवा नको भरवायला. आणि भाजीसुद्धा तशीच बघा कढई ठेवलेली आहे. टिफिन भरल्यानंतर मग हे सगळे भांडे पुन्हा मग म्हटलं म्हणजे घासावेत. मग भांडे सगळे घासायचे आणि पुन्हा परत स्वयंपाकाचा राडा घालायचा, परत त्या स्वयंपाकाचे भांडे घासायचे. त्यामध्ये पण बराचसा वेळ जातो. आता म्हटलं सगळं एकदमच घासून घेते, चपात्या पण थंड होतील म्हणजे लवकर बनवल्या तर. नाहीतर काय होतं अगदीच घाई गडबड म्हटलं ना, होतात पटकन डबा होतो. अर्ध्या तासात 15 ते 20 मिनिटामध्ये डबा होतो. पण इतकीच घाई गडबड करायची म्हटलं ते गरम गरम डब्यामध्ये भरावं लागतं. म्हटलं जरा असं लवकर बनवून घेते म्हणजे ते थंड होईल आणि नंतर आपलं किचनचं जे काही काम आहे, भांडे किचन घासणे, गॅस सगळे पुसणं, ते नंतर आरामशीर करता येईल. आणि तेवढं काय सगळं काम केल्याशिवाय काय जीवाला आराम भेटत नाही, म्हणतात ना जीवाला बरं वाटत नाही. तर तसं तेवढं सगळं करायचं आणि मग निवांत सोफ्यावरती जाऊन मोबाईल बघत बसायचं. एवढं तर आपलं ठरलेलं असतं. आणि जर झोप आलीच तर ते मोबाईल हातातून कधी पडला हे सुद्धा कळत नाही आहे. कारण की सकाळी 4:30-5 पासून ड्युटी चालू झालेली असते, ते दुपारी 3-4 वाजेपर्यंत तर चालूच राहते. माझी तरी चालू राहते. यांची सेकंड शिफ्ट असते ना, मग हे जातात 2, 2:15ला. आणि तिथून पुढे मग माझं हे बघा भांडे घासणं, किचन काउंटर आवरणं हे चालू होतं. आणि सगळं आवरेपर्यंत ताईनं संध्याकाळचं टायमिंग होतं. मग कपडे आणणे, परत संध्याकाळची ड्युटी जी आहे परत चालू होते. पण मध्ये जरा थोडासा 4 ते 5 1 तासाचा म्हणजे अंतर असतं ना, म्हणजे वेळ असतो ना, तेवढ्या वेळात तरी मी एखादी डुलकी म्हणतात ना, तर ती घेतेच. तर असू द्या. इकडं आता बघा चपात्या बघा मस्त अगदीच घाई गडबडीत पीठ मळलेलं होतं. पण अगदी टम्म फुगलेल्या चपात्या आज झालेल्या होत्या. गुबगुबीत म्हणतात ना, तर तशा गुबगुबीत आज चपात्या झालेल्या होत्या. का काय माहिती, का तवा वेगळा ठेवला त्यामुळे चपात्या अशा झालेल्या काय माहिती नाही आहे. पण चपाती बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत अशी झालेली. अशी चपाती दिली ना संध्याकाळीसुद्धा पोटभर माणूस जेवणार. ते कॅन्टीनचं जेवण जेवत नाहीत. घरूनच सगळं चहा नाश्ता सगळं होतं जेवण वगैरे. फक्त दिलेला जो काही टिफिन आहे तो संध्याकाळी खातात बस.
चला तिकडे चटणी भरलेली आहे साहेबांना, जी की स्वरा मसाला आहे, जो मला दिलेला होता बंडू दादांनी. तो मसाला जो आहे तो चपातीवरती थोडासा दिला. म्हटलं भाजी वगैरे नाही पोट भरलं तरी थोडासा तिखटपणा म्हणजे असावा जेवताना, म्हणून तो थोडीशी चटणी घातली डब्यावर. चटणी मात्र एक नंबर झालेली आहे ताईनो, खरंच चवीला सांगते. आणि भाजीसुद्धा त्याची खूप छान होते. स्वरा मसाला ज्यांनी कोणी म्हणजे ऑर्डर केली नसेल किंवा ऑर्डर करायची आहे मसाल्याची, तर तुम्ही ते ऑर्डर करू शकता. स्वरा मसाला त्याच्यावर त्या पॅकेटवरती नंबरसुद्धा दिलेला आहे. हवं तर मी सुद्धा स्क्रीनवरती इथं देईन. तर आता इकडे बघा त्यांना पाठवलं, ते गेले, त्यांचा टिफिन वगैरे दिला आणि इकडे भांडे सगळे घासून घेतले. हे भांडे घासल्याशिवाय तर चैन नाही पडणार. भांडे घासले, सिंक सगळं स्वच्छ करून घेतलं, किचन काउंटर सगळं आवरला, गॅस सगळी पुसून घेतली. धुतली तर काही घासणं वगैरे नाही झालेलं, कारण जास्त खराब नव्हतं झालेलं आज स्वयंपाक वगैरे, जास्त असं तडकाचं वगैरे फोडणीचं काही नव्हतं. तर त्यामुळे तर फक्त सिंक मात्र व्यवस्थित छान असं घासून घेतलं. भांडे खूप होते आणि म्हणजे कसं सिंकमध्ये बघा तुम्ही, पाणी अजिबात अडून राहत नाही आहे. सगळं पाणी असं खळखळ निघून जातं. मग ते एकदा मी सिंक साफ केलं होतं ना, तेव्हापासून सिंक व्यवस्थित चालायला लागलेला आहे. तर चला ताईंनो, आजच्या व्हिडिओचा करते इथेच एंड. तर व्हिडिओ जरी आवडला तर एक व्हिडिओला लाईक करा. तर चला बाय सर्वांना, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.